बँकेचं टार्गेट केलं जात आहे, त्यानंतर महापालिकेतले सदस्य फोडले जात आहेत, त्यानंतर मार्केट कमिटी बरखास्त करण्यात आली, त्यानंतर आपण पाहतोय तर त्यांना इस्लामपूरचं नगराधीशपद त्यांचं अपात्र ठरवण्यात आलं, तिथला नगरसेवक सुद्धा एक अपात्र ठरवण्यात आला. तर हे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या टसलचा परिणाम आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण बघतोय सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये संघर्ष काय ना बांधले, पण गोपीचंद पडळकर आणि संघर्ष हे समीकरण पहिल्यापासूनच आहे. म्हणजे गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांचा संघर्ष असेल, गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबरांचा संघर्ष असेल, गोपीचंद पडळकर विशाल पाटलांचा संघर्ष असेल, अशा प्रकारचे सगळे संघर्ष आपण बघतोय. तर त्याच धर्तीवर पुन्हा सुद्धा आता नव्यानं गोपीचंद पडळकर आणि इतरांचा संघर्ष सुरू झालेला आहे. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांचा संघर्ष नव्यानं सुरू झाला आहे. त्यांनी इस्लामपूरमध्ये एक सभा घेतली, त्याच्यावर टीका केली. त्यानंतर हा संघर्ष आता आपल्याला विधिमंडळात गेलेला दिसतोय. म्हणजे विधिमंडळामध्ये आपण बघतोय तर आपापले हे जयंत पाटील हे ईश्वरपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. पण हे दोघंही आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना नथीतून तीर मारण्याचा प्रकार करतात. त्याच्यामध्ये जयंत पाटील हे नाव न घेता टोले लगावतात आणि गोपीचंद पडळकर मात्र कधी कधी नाव घेऊन टोले लगावतात किंवा डायरेक्ट टीका करतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता याचा झाला असा विषय की जयंत पाटील यांनी देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराचा किंवा हिंदू म्हणून तुम्ही ज्या वेळेला राजकारण करता त्यावेळेला देवस्थानाच्या जमिनी कशा हडप करता अशा प्रकारचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी विट्यातल्या जमिनीच्या देवस्थान जमिनीचे विषय मार्गी लावले. 4 ते 5 देवस्थाना जमिनीच्या विट्यामध्ये जे हडपण्याचे प्रकार झाले त्याच्यात हायकोर्टासमोर निकाल दिलेले आहेत. अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जयंत पाटलांनी केली. अर्थात हा सगळा रोख हा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांच्यावर होता. त्यामुळे गोपीचंद पडळकरने सुद्धा ज्या वेळेला जजचा प्रश्न आणि बाकीचे प्रश्न मांडले त्यावेळेला थेटपणे अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांच्यावर हल्ला केला आणि जयंत पाटलांना असं म्हणलं की तुम्ही मिसिंग लिंकचा मुका घ्यायला कुठं चाललाय, तुम्हाला इस्लामपूर पेठ आणि सांगली रस्ता करता आला नाही अशा प्रकारची त्यांनी केली. त्यानंतर जजचा कारखाना परत द्या, सभासदांना मागणी करा अशी जुनी मागणी होती, तीच मागणी त्यांनी परत लावून धरली. थेट अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांची टीका केली. म्हणजे त्यांनी विधानसभेच्या व्यासपीठाचा वापर आपापल्या पॉलिटिकल स्कोर सेटल करण्यासाठी केला. हा संघर्ष सुरूच आहे. दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांचं आपण बघतोय तर बँकेचं टार्गेट केलं जात आहे, त्यानंतर महापालिकेतले सदस्य फोडले जात आहेत, त्यानंतर मार्केट कमिटी बरखास्त करण्यात आली, त्यानंतर आपण पाहतोय तर त्यांना इस्लामपूरचं नगराधीशपद त्यांचं अपात्र ठरवण्यात आलं, तिथला नगरसेवक सुद्धा एक अपात्र ठरवण्यात आला. तर हे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या टसलचा परिणाम आहे. दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांचं ज्या पद्धतीने विट्यामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकाला गोपीचंद पडळकर समर्थकांनी मारहाण केली तशाच प्रकारची मारहाण ही सुहास बाबर यांच्या नातेवाईकाला सुद्धा विट्यामध्ये झाले आणि ही गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी केली अशा प्रकारची चर्चा होती. त्यानंतर ब्रह्मानंद पडळकर यांनी विट्यामध्ये जाऊन भाषण असं केलं की 2029चा आमदार हा भाजपचा होईल. त्याच्यावर सुद्धा वाद पेटला आणि ब्रह्मानंद पडळकर किंवा गोपीचंद पडळकर हे प्रत्यक्षपणे सुहास बाबर यांच्यावर सुद्धा टीका करत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की तिथला तानाजी पाटील जे सुहास बाबर यांचे कार्यकर्ते आहेत किंवा जे तिथले नेते आहेत तर त्यांचा आणि गोपीचंद पडळकरांचा उभा वाद आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर तिथले जे विद्या मोठे आहेत ज्या करगणी जिल्हा परिषद मतदारसंघ उभारलेल्या होत्या त्यांचा सुद्धा मतभेद किती टोकाला गेले होते, त्यांच्यावर सुद्धा कसे वेगळ्या प्रकारचे शाब्दिक हल्ले शारीरिक हल्ले त्यांच्यावर झाले. त्यानंतर त्यांचे पती मोठे यांना सुद्धा सोशल मीडियात कसं ट्रोल केलं हे सुद्धा आपण पाहतोय. तर त्याही प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांचा संघर्ष आपल्याला या काळात तीव्र दिसतोय. ते हाणामारी सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं, हाणामारीचं प्रकरण झालं. तर या पुढच्या काळात सुद्धा सुहास बाबर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात तीव्र होणार असं दिसतंय. तर जिल्हा पातळीवर हा संघर्ष आल्यानंतर हा संघर्ष पुढच्या काळामध्ये विकासावर होण्याची गरज असताना हा शब्द दुसऱ्या शाब्दिक पातळीवर नाही आता हाणामारीच्या पातळीवर होते. तर याची गंभीर दखल जिल्ह्याच्या धुरीणींनी, पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. याचं रूपांतर एका मोठ्या वणव्यात होता कामा नये याची दक्षता सर्वच नेत्यांनी घेण्याची गरज आहे.